पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयानं पतीला 7 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सातवेळकर यांनी हा निकाल दिला आहे। अकोला पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव नागे यांचा मुलगा आशिष नागे याचा विवाह 26 एप्रिल 2021 मध्ये मांजरी येथील रामदास साबळे यांची मुलगी जयश्री हिच्याशी झाला। तक्रारीनुसार लग्नावेळी 5 लाख रुपयांपैकी उर्वरित 2.5 लाख रुपये रकमेची मागणी करत आरोपींकडून जयश्रीचा छळ केला जात होता। मुलगी जन्माला आल्याच्या कारणावरूनही तिला टोमणे मारले जात होते। 23 ऑगस्ट 2022 मध्ये सततच्या छळाला कंटाळून आणि मानसिक तणावातून जयश्रीनं माहेरीच मांजरी इथं घराच्या वरच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी जयश्रीची आई नंदा यांनी उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। दरम्यान सरकारी पक्षानं 7 साक्षीदार तपासले। साक्षीदारांचे जबाब पुरावे ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपी आशिष नागे याला दोषी ठरवलं। मात्र पुराव्याअभावी वसंतराव नागे, शोभा नागे, नितीन नागे आणि जयश्री खराटे तसंच शारदा जामनिक यांची मुक्तता करण्यात आली। या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील श्याम खोटरे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली। दरम्यान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सातवेळकर यांनी 7 वर्ष सश्रम कारावास आणि 1000 रुपये दंड तसंच 500 रुपये दंड सुनावला आहे।